तर मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं सगळेच सांगतात, पण काहीच असतात की जे सांगणार आहेत ना त्यांना बाजूला सारून आपलं स्वतःचं काहीतरी करतात। तर तेच या दोघांनी केले। माझ्या मागे दिसणारी जी दोन भाऊ आहेत तर त्यांनी स्वतःचा आपला असा एक बिझनेस चालू केला आहे। तर तुम्ही म्हणाल इथे स्पेशल काय, तर स्पेशल यांच्या दोन गोष्टी आहेत। एक पहिली म्हणजे कॉलेज संपल्यानंतर कोणाची नोकरी न करता त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो मेन्यू 30 रुपयांपासून जो सुरू होते, तर या मेन्यूमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तुम्हाला मी सांगतो आणि त्यांची ओळखसुद्धा करून घेतो। या चला। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स, आणि आजच्या या युनिक एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आपल्यासोबत स्वप्नील आहे आणि मागे स्वप्नीलचा भाऊ रोहित ऑलरेडी फंक्शनिंगमध्ये आहे। सो दिस इज नील, तुम्ही मला ओळखता, फूड ब्लॉगर आहे मी, एक फूड ट्रिप। स्वप्नील नमस्कार। नमस्कार। तर स्वप्नीलचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तसं स्वप्नीलला मी ऑलरेडी ओळखतो, ब्लॉगिंगचा त्याचा चॅनल आहे, त्याच्यावरून तो फूड व्हिडिओज आपल्यासारखेच टाकत असतो। आधी बसूया, पहिले मी तुला माझी स्पेशालिटी खाऊ घालतो, मग पुढे सुरुवात करूया, चालेल? चालेल ना, पळेल। तसं मी तुम्हाला सांगितलं, यांनी कॉलेजच्या नंतर हा जो बिझनेस आहे तोच सुरू केलेला आहे। तर स्वप्नील कशी झाली होती सुरुवात, आणि मेन्यू जसं मी बघितलं 30 रुपयांपासून आपल्या इथे मेन्यू सुरू होते, आणि मी लोकांना जे ऑडियन्स आहेत त्या ऑडियन्सला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे की तुझ्या इथे काय मिळते। तर तूच सांग तुमच्या तोंडाने की काय मेन्यू आहे आणि कशी सुरुवात झाली होती। ॲक्च्युली आपल्या स्टॉलचं नाव आहे, स्टॉल म्हणू शकता, किंवा मग आपलं छोटंसं कॅफे, त्याचं नाव आहे चायजा। मेन्यू कार्डमध्ये 6च आयटम्स आहेत, आणि 6ही जे आयटम्स आहेत ते युनिक म्हणायला काय हरकत नाही आहे। तर आता तुम्ही म्हणाल की ब्रेड, म्हणजे ब्रेडमध्ये पण मैदा असतोच, पण आपण मैद्यावाला ब्रेड नाही, ब्राऊन ब्रेड यूज करतो आहे। त्याच्यात नो पाम ऑइल, नो काय म्हणू शकतो आपण त्याला, नो मैदा। त्याच्यावर तुम्हाला दाखवू पण शकतो मी, इथे आल्यावर तुम्हाला ते पॅकेट दाखवू शकतो प्रूफसाठी। तर 30 रुपयापासून सुरू होणारा जो हा पिझ्झा आहे तो ब्रेड पिझ्झा म्हणून त्यांनी नाव दिलं, आणि आउटलेटचं पण तुम्ही जर नाव बघाल तर चायजा आहे, म्हणजे चाय आणि पिझ्झा जसं त्यांनी सांगितलं। तर आपण इथला आता पिझ्झा ट्राय करूया आणि तुम्हाला त्याची चव मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि स्वप्नील, जसं मी सांगितलं की कॉलेज संपल्यानंतर तुम्ही हा बिझनेस सुरू केला, करेक्ट। मग जसं आता सांगितलं होतं की मराठी माणूस बिझनेस करत नाही किंवा करू शकत नाही, काय इन्स्पिरेशन होतं तुझं की तू ते सगळं जी युज्युअल वे आहे तो बाजूला सोडून या रस्त्यावर गेला? बेसिकली मी आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, पण मी 3 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपिंग केलं। त्याच्यानंतर मला करायचंच होतं हे काही ना काहीतरी, म्हणजे बिझनेस टाईप्स आपलं। तर भावाच्या डोक्यात पण होतं की बिझनेस टाकायचं वगैरे, आम्ही दोघांनी कोलॅब केलं आणि मग एक छोटंसं आउटलेट सुरू केलं। खरं तर त्याची जास्त मेहनत आहे याच्यात, आणि मेन गोष्ट सांगायची झाली तर त्याचा BCom झालं आहे। BCom नंतर त्याला फर्स्ट इयरपासूनच तो म्हणायचा की आपण टाकून देऊ स्टॉल वगैरे वगैरे, पण मी म्हणायचो की यार डिग्री कंप्लीट कर, मग आपण स्टॉल वगैरे काही बघू ऑप्शन्स। आणि मग आम्हाला खूप ऑप्शन्स आम्ही ट्राय केले, काय करायचं विचार करून परेशान झालेलो आम्ही। पण एक ऑप्शन होता आपल्याकडे, ब्रेड पिझ्झा, तो हेल्दी वेनी आम्हाला प्रमोट करायचं होतं सगळं, तर मग आम्ही हे चालू केलं। आणि हा आहे इथला मेन्यू, आणि ऑलरेडी कॉलेज क्राऊड इथे जमायला सुरुवात झालेली आहे। आम्ही मगाशी होतो तेव्हा पण 2-3 ऑर्डर्स कंटिन्यू चालू होता, तर नवीन सुरुवात केली त्याच्या हिशोबाने चांगला रिस्पॉन्स आहे। आता पिझ्झा रेडी झाला आहे, तर तू ट्राय कर आणि तूच मला सांग की आपला चायजा कसा आहे। तर आपल्या हातात ब्रेड पिझ्झा आलेला आहे। रोहितने आपल्याला पिझ्झा दिला आहे कारण आता स्वप्नील बिझी आहे, तर आपण ट्राय करून बघूया ब्रेड पिझ्झा। अगदी सिम्पल आहे, ब्रेड स्लाइसवर कांदा, टोमॅटो आणि चीज त्यांनी टाकून दिलेलं आहे। तर 30 रुपीजची प्राईस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा ब्रेड पिझ्झा मिळणार आहे। टेस्ट करून बघूया की स्वप्नीलने हा जो ब्रेड पिझ्झा बनवला इथे, तर त्याची टेस्ट कशी आहे ते। एका बाईटमध्ये संपला माझ्या, तर तो आयडिया नाही तुमच्या किती बाईटमध्ये संपेल, पण गरम असल्यामुळे टेस्ट त्याची खूप सही लागते, आणि 30 रुपीजच्या प्राईस पॉईंटमध्ये हा डिसेंट आहे। 30 रुपयाचा हा पिझ्झा आणि एक 10-12 रुपयाची चहा, बस। तुझा जो ब्रेड पिझ्झा आहे तो ट्राय करायला कुठे यावं लागेल? तुम्ही शाहू गार्डन संभाजीनगरचं तिथे आलात की तुम्हाला येल्लो कार्ट दिसूनच जाईल आमचा एकदम डोळ्यासमोर, किंवा कॅफे मोमोजवाला आहे संभाजीनगरचं, त्याच्या बाजूलाच आपलं हे आहे स्टॉल। तर तुम्ही येऊन नक्की आमचा प्रोडक्ट ट्राय करू शकता। तर 30 रुपयाचा हा पिझ्झा आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या।